ब्लॉग. आज आम्ही आलो आहे मावशीच्या घरी. मावशीच्या घरी. मावशीच्या घरी ते डोंगर आहे. ते बघ एक डोंगर आहे पूर्ण आणि हे पूर्ण डोंगर आहे. इथे झाड आणि माझ्या आजीला मी हे चूल पेटवायला घेतलंय सौर इथल्या आणि ही झाडे आणि हे आता इथली झाडे खूप सुंदर आहे. इथलं वातावरण खूप शांत आहे. चला तर आता माझ्या बरोबर मित्रांनो. चला तर माझ्या मित्रांबरोबर तर मित्रांनो तर मित्रांनो पहा हे सगळं आपलं हे डोंगर दिसतंय ना, हे सगळे झाड आणि हे काहीतरी आहे. ते खूप दगड आहे. माझ्या आजीला ते गवत आहे. हे गवत आहे आणि ते हे पायकडे झाड आहेत आणि आता इकडे उन्हामुळे झाड आहे झाडाचे- आणि मी माझ्या आजीला झाडांचे इथल्या पाने आजीला निघून मी गेले काठ आहे. घेतले चूल पटली. इथे पाणी आहे. इथे बोट पण आहे. आता इथे पाणी कमी असल्यामुळे ते बोट चालवता येत नाही. हे पहा इथे दगडांचा कसा बांध करून ठेवला आहे. इथे गवत आले आहे आणि इथे सर्व गावठी गाया आहेत. वर पक्षी होते. आम्ही खूप प्रकारचे पक्षी पाहिले. चिमणीसारखे पण पक्षी पाहिले. आम्ही खूप पक्षी पाहिले. इथे खूप दगड आहे, गवत आहे. पहा तर इथे आहे. आधी इथे ना लोक यायचे, राहायचे, ते त्यांचं जेवण द्यायचे आणि ते करायचे. पण ते आता लोक कुठं गेल्यामुळे ते बंद झालं. तर आता पहा पूर्ण विमानाचा आवाज येत आहे. इथेच कुठेतरी आहे विमान वाटते. झाडांमुळे दिसत नाही. इथे खूप झाडं आहे ना म्हणून. स्टार्ट. हे पहा इथे रामकुंड आहे. बघितला रामकुंड. इथे बोट आहे बघा. पण आता इथे पाणी गळल्यामुळे ते बोट चालवायला पाणी नसल्यामुळे इथे बोट चालवता येत नाही. हा रामकुंड आहे. तो इथे खूप झाडे आहे, गवत आहे, पण ते वाळलेले. 2, 3 स्टार्ट. आता मी तुम्हाला एक दगड दाखवणार आहे. तो खूप सुंदर दगड आहे. पहा हा दगड, त्याच्यावरती माझी बहीण बसली आहे. बघितला. इथे आपण बसून फोटो काढू शकतो. इथे झाड पण आहे त्यामुळे इथे सावली पण आहे. झाडाच्या याच्यामुळे आपल्याला फोटो पण काढता येतील. ते पहा तिथे आता ते तुम्हाला दाखवलं होतं पहा मगाशी. तसंच आहे ते छोटं घर. पण आता तिथले लोक गेले मग ते बंद करून ठेवलं आहे ना. मग ते आता बंद केलं आहे. तिथे खूप सगळे गवत आहे तर आता मी तुम्हाला इथे छोटंसं मंदिर दाखवणार आहे. चला तिथे जाऊया. स्टार्ट. इथे बांध घातला आहे. हे छोटंसं मंदिर आहे. इथे लोक शेती करतात.